अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, माजी अध्यक्ष दिलीपरावजी कंदकुर्ते, प्रवीण साले, बापू देशमुख, आमचे उत्तरचे अध्यक्ष किशोरभाऊ देशमुख, नरेंद्र चव्हाण, स्वामी, सर्व नवनिर्वाचित मित्रांनो, आपल्या सर्वांचं जे निवडून आलेले नगरसेवक आणि त्याचबरोबर मेहनत ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे त्या सर्वांचं मी प्रत्येक मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आगामी काळाच्या आपल्या कालावधीकरता मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। मला अतिशय आनंद आहे, आज एवढं मोठं यश हे भाजपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालं। मुंबई महापालिका ही महायुतीच्या आणि भाजपच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्थापन होत आहे। पूर्ण आपण काबीज केलं आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश नगरपालिका सर्वात जास्त नगरपालिकेचे मेंबर जे निवडून आले महापालिकेचे ते आपल्या भाजपाचे आहे। आणि या आनंदामध्ये आनंद द्विगुणित करण्याकरता भाजपने नांदेडमध्ये छलांग मारली ती फार मोठी आणि जबरदस्त मारलेली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंचे अभिनंदन करतो आणि तमाम नांदेडच्या मतदारांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या बाजूने कौल दिला। माझ्या प्रचारामध्ये मी हेच सांगितलं, तुम्ही भाजपाकडे बघा, आमदार तुमच्या नगरसेवकाचा विषय नाही या, अशोक चव्हाणांचा विषय नाही या महापालिकेला राज्य सरकार केंद्र सरकारची मदत जर घ्यायची असेल आपल्याला आगामी काळामध्ये पुढच्या 5 वर्षाचा विकास जर आपल्याला साध्य करायचा असेल तर हे डबल इंजिन सरकार आपल्याला कामाला आलं पाहिजे। आणि डबल इंजिन सरकारमध्ये या देशाचे सारथी कोण असतील तर नरेंद्र मोदी आहे, ते मला मुद्दाम सांगितलं पाहिजे। आणि आपल्या राज्याचे सारथी कोण असतील तर देवाभाऊ आहे। आणि म्हणून यांच्या दोन्ही महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये आहे तर महानगरपालिकेला सुद्धा भाजपाच्या बाजूने आपण कौल द्या, ही विनंती मी सर्वत्र जेवढ्या निवडणुका झाल्या त्याला मी सांगितलं या निवडणुकीच्या प्रचारामध्ये की आम्हाला तुम्ही साथ द्या, आपला जाहीरनाम्यातला प्रत्येक शब्द आम्ही इम्प्लिमेंट करू, त्याची अंमलबजावणी करू आणि आगामी काळामध्ये आपल्याला या 5 वर्षामध्ये शहराचा चेहरा मोहरा बदलायचा, खूप काम करायचं आहे। आणि तुम्हाला मी खात्री देऊ इच्छितो मित्र, आपण सर्वांनी कामाला लागलं, उद्यापासूनच कामाला लागलं, चिंता करू नका। भरपूर ताकदीने मी मुख्यमंत्र्यांना दुपारीच बोललो फोनवर, म्हटलं साहेब चिंता करू नका, आपण 45च्या आसपास पुढे जाऊ शकतो। अजूनही मला वाटतं 2 जागेचे निकाल अद्याप जाहीर व्हायचे, खूप वेळ लावला, मला माहित नाही एवढा वेळ का लागला, खरं मी दुपारी 3 पर्यंत संपायला पाहिजे होते, परंतु आपला निकाल अजूनही 2 वॉर्डची चर्चा चालूच आहे, ओढाताण चालू आहे। यांना निवडून आलं पाहिजे, त्याने यानं म्हटलं ठीक आहे जनतेचा कौल त्याच्या मागे, तर पण निकाल जो आहे तो निष्पक्ष राहावा, निकालामध्ये कुठली खाडाखाड होऊ नये आणि निकाल ज्याच्या बाजूने असेल आमचं काही म्हणणं नाही, पण तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप कोणी करू नका, अशा प्रकारचं मी स्पष्टपणे संकेत मी तिथल्या समाज लोकांना सांगितलं। म्हटलं आमचं म्हणणं एवढंच आहे, जे खरं आहे ते खरं आहे, त्याच्यामध्ये कुठला हस्तक्षेप कोणी करू नये। निवडणूक आयोगाला सुद्धा मी सांगू की असं असं झालेलं आहे, मागच्या वेळेस आमचा नगरसेवक एका मताने फक्त पडला होता, तो पाडला नव्हता, पाडला गेला होता, दबाव टाकून तो पाडला गेला होता। असो, अजूनही 2 जागेचे निकाल अजूनही प्रलंबित आहेत, जाहीर होत करतायत, मला माहित नाही किती वेळ लागेल त्याला, म्हणून मला यायला उशीर झाला। मी अगोदर येणार होतो 4, 5, 4:30ला, परंतु उशीर लागला, मी थांबलो होतो, म्हणजे नेमकं काय चाललंय जरा माहिती घ्यावी त्या ठिकाणी, आणि म्हणून मला 1-2 तास फक्त यायला उशीर झाला, परंतु आपण वाट पाहण्याची मला जाणीव आहे। मला आपल्या पक्षाचं ब्रीदवाक्य आहे, प्रथम देश, नंतर पक्ष आणि नंतर आपण स्वतः, ही भूमिका घेऊन काम केलं म्हणून आपण सर्वांनी विजयी झालो आहोत। ग्रामीण भागातले माझ्या असंख्य कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो। ग्रामीण भागातला माझा सर्व कार्यकर्ता तुम्हा प्रत्येकाच्या वॉर्डामध्ये होता, तुम्हाला विजय देण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले, जोरदार टाळ्यांनी माझ्या सर्व सहकारी ग्रामीण भागातल्या मित्रांचे सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे। त्यांनी वेळ दिला आणि प्रत्येक नगरसेवकाला निवडून आणण्याकरता जेवढं करणं शक्य आहे त्यांनी ते केलेलं आहे आणि त्यांचंही मी आभार मानतो। खूप चांगलं काम केलं, आपल्या नगरपालिकेला चांगलं यश आपल्याला या भागात मिळालेलं आहे।
नगरपालिका महापालिका पहिल्यासारखी स्थिती आहे की आपण महापालिका आता ताब्यात घेतली आहे. भाजपच्या इतिहासामध्ये ही पहिली कदाचित वेळ राहणार आहे की ही महापालिका आज भाजपचा झेंडा या ठिकाणी फडकणार. मला अभिमान या गोष्टीचा आहे. मी आलो आहे तुम्हाला सोबत घेऊन हा झेंडा या ठिकाणी फडकवण्याची संधी मला मिळाली. याच्याबद्दल मला खूप मनापासून आनंद आणि अभिमान आहे. आपण पाहाल इतरही नगरपालिकेला यश जे मिळालं सगळी लोक आपल्याबरोबर आली. सगळी लोक समजतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनेक ठिकाणी आपल्याला इतर समाज जो मदत देत नाही असं वाटलं होतं ते सुद्धा आले. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आश्चर्यजनक गोष्ट आहे प्रभाग क्रमांक 5 जो आम्हाला वाटतं गडबड आहे 5ला आले बघा सगळे निवडून आले. गायकवाड जोरात त्याची शेंडी कमी करा थोडीशी. ट्रेडमार्क आहे तुमचं राहू द्या. म्हणजे सांभवी साले आलेले आहेत. आमच्या स्वामीताई आहेत. गणधंडे आहेत गेले बस 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 साले आहेत. त्यामुळे सगळे कार्यकर्ते एका मागोमाग पॅनल टू पॅनल मतदान झालं. बऱ्याच ठिकाणी झालं. काही ठिकाणी थोडंसं आपण कमी पडलो. काही ठिकाणी मी लोकांना सांगत होतो या ठिकाणी लक्ष द्या अमुक ठिकाणी लक्ष द्या इथे हा प्रॉब्लेम आहे तिथे तो प्रॉब्लेम आहे. ज्या ठिकाणी करेक्शन झालं त्या ठिकाणी यश मिळालं. ज्या ठिकाणी दुर्लक्ष झालं दुर्दैवाने त्या ठिकाणी जागा आपल्या थोडक्यात गेलेल्या आहेत. आणि मला कार्यकर्त्यांना विनंती आहे आपला जो वर्क फोर्स आहे आपली जो फोर्स आहे तो फोर्स एकदम डिसिप्लिन पाहिजे. कुठल्याही युद्धाला आता पुढचं लक्ष आपलं आहे की जिल्हा परिषद आपली निवडून आणायची. आपल्याला पुढचं लक्ष आपल्या जिल्हा परिषदचं आहे. या जिल्हा परिषदेमध्ये बहुमत भाजपलाच मिळालं पाहिजे. लोकांना दिसतंय आता लोकांना ती सुनामी आहे भाजपची. भाजपा 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 सर्वत्र महाराष्ट्रात आहे देशात आहे. जिल्हा परिषद सुद्धा भाजपच्याच ताब्यात आपण देणार आहोत. तुम्ही चिंता करू नका. त्यामुळे मला विनंती आपल्याला आहे की देवा भाऊंना अभिनंदन करत असताना मला खूप बरं वाटलं. मी त्यांना सांगितलं साहेब आपण मला जिम्मेदारी सोपवली मला महत्वाच्या पदावर बसवलं. नांदेड जिल्ह्याचं पूर्णपणे अधिकार माझ्याकडे दिले. आपण पाहिलं त्या अधिकाराचा एक पैशाने दुरुपयोग आम्ही केला नाही. सर्वत्र भाजपाच्या उमेदवारांना निवडून सिलेक्शन पासून निवडून आणण्यापर्यंत जी काही काळजी घ्यायला पाहिजे सर्व आम्ही काळजी घेतलेली आहे की माझ्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रदेश अध्यक्षांना सुद्धा मी सांगितलेलं. त्यामुळे सर्वत्र एक आनंदाचं वातावरण. मुंबईला जायचं आज मी जाणार होतो पण थांबलो. तुमचा शेवटपर्यंत निकाल काय येतो हे पाहत पण मी मुद्दाम थांबा. मुंबईला जायचं आज महत्वाचं उद्या काम होतं पण उद्या आमच्या कार्याध्यक्षांचा फॉर्म भरायचा आहे. उद्या मला निरोप आला होता आपण सही करायला उद्या या. पण मी त्यांना कळवलं म्हटलं साहेब आता निवडणुकीची काउंटिंग चालू आहे आणि मी उद्या पोहोचू शकणार नाही कारण आज संध्याकाळी बरेचसे लोक मुंबईला गेले. मला जाणं भाग होतं पण मी त्यांना कळवलं म्हटलं मला हे निकाल लागेपर्यंत पूर्ण ही प्रोसेस पूर्ण होईपर्यंत मी थांबलोय. म्हटलं मला हे सर्व संपू द्या मग मी मुंबईला येतो. पण मला मित्र एवढं सांगायचं आहे की आगामी काळ आपला हा चॅलेंज पक्षाचं काम कार्य चालू झालंच पाहिजे. पक्षाचं काम कार्य चालू राहिलंच पाहिजे. आणि आपल्याला आगामी काळात सुद्धा या जिल्हा परिषद दृष्टीने आतापर्यंत तयार फक्त आता आपली रिझर्वेशन आरक्षण आहे ते अद्याप जाहीर न झाल्यामुळे आम्हाला बाहेर जाता येणार कारण की नेमकं आरक्षण कुठलं काय अद्याप आपली जी जिल्हा परिषद आहे ते 56% वर आरक्षण गेलं असल्यामुळे थोडं अवधी लागला. बाकीच्या जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत. आपलं जे आरक्षण आहे ते 56% वर हे निश्चित गेल्यामुळे आपल्या त्याची सुधारणा होईपर्यंत जी काही कालावधी कायदेशीर प्रोसेस आहे त्या कायदेशीर प्रोसेस पूर्ण करण्याकरता आपल्याला थांबावं लागणार. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व मायबाप जनतेचे शतशः आभार मानतो. आणि तुम्ही म्हणत आहात की जे काही वचनं दिलेली आहेत तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की आम्ही मागच्या सातत्यानं 7 ते 8-10 वर्षापासून जमिनीवर राहूनच काम केलेलं आहे. माझं जरी तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड तपासलं तर माझे जे काम आहे प्रभागात नगरसेवक नसताना सुद्धा ज्या लोकांना प्रभागामध्ये ज्या गोष्टी असतील नाली रस्ता लाईट ड्रेनेज ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही सातत्यानं काम करत आलेले आहोत. आमचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब गोपछडे साहेब डी.पी. सावंत साहेब आणि महानगराचे अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर तुम्हाला या प्रचार दरम्यानमध्ये आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला होता शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये. तसंच आमचे पॅनलमध्ये आम्ही 4च्या 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामध्ये
जे प्रशासनाचा चांगला दांडगा अनुभव असलेले जयश्री निलेश पावडे असतील, 3 वेळा नगरसेवक राहून आता चौथ्यांदा जे निवडून आले ते महेश कनकदंडे असतील, आमच्या सोची ॲडव्होकेट सांभवी जी नवीन आहे परंतु ती खूप हुशार, अभ्यासू आहे. आणि मी तर जमिनीवरचाच कार्यकर्ता आहे. मागच्या म्हणजे सातत्यानं काम करत असल्यामुळं आम्हाला काही या प्रभागामध्ये अडचण तर झालीच नाही. पण भविष्यामध्ये आम्ही एक आमचा प्रभाग हा अतिशय बाकी प्रभागापेक्षा चांगला आणि व्यवस्थित होईल यावर भर राहील. आता ते लोकांनी माझ्यावर दिलेलं प्रेम आहे त्यासाठी मी सर्वांचे आभारच मानतो. लोकांनी मला भरभरून प्रेम दिलंय. मी साहेबांनी मला एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे तिकीट देऊ घातलंय, त्यामुळे साहेबांना मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की साहेबांना ही गोष्ट पूर्णपणे त्यांचं जे नियोजन अतिशय सूक्ष्म आहे आणि त्यांना गोष्टी कळतात. आमच्याकडे नांदेड वाघाळा महापालिकेसाठी भाजपकडून 580 उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती. त्यापैकी साहेबांना 81 लोक निवडायचे होते. आमचा प्रभाग क्रमांक 5 हा जो जातीय समीकरणामध्ये अडचणीचा होता, त्यामुळे थोडंसं 19-20 होतं. परंतु हे आम्ही पॅनल टू पॅनल पूर्ण व्यवस्थित प्रचार करून त्या 4ही सीटा काढल्यामुळे साहेबांनी काल शाबासकी दिली. त्यातच सर्व काही आलं. नाही, या मताला मी पूर्वीपासूनच सहमत आहे. मागच्या जे काही घरकुलांसाठी आपण रमाई आवास योजनेच्या घरकुलांसाठी जो 2.5 लक्ष रुपयाचा जो त्यांना निधी मिळतो किंवा त्यांना जी निधी आहे ती खरंच तुटपुंजी आहे आणि आमचा सातत्यानं पाठपुरावा यापूर्वी होता. पण त्यावेळेस आम्ही सभागृहात नव्हतो. परंतु शहरी भाग म्हणून आम्ही जे काही आम्ही निवडून आलेले आहेत आणि आमच्याच भारतीय जनता पार्टीचा महापौर 100% मेजॉरिटी असल्यामुळे होईल. त्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये ठराव करून शासन दरबारी हात टाकू की रमाई आवास योजनेमध्ये जी रक्कम 2.5 लक्षाची आहे ती रक्कम वाढून मिळावी. एक महत्वाचं सांगू का, या प्रभागामध्ये मी पूर्ण मराठवाड्यात नसेल अशी वातानुकूलित अभ्यासिका जी संयोगनगर बौद्ध विहार येथे केलेली आहे. तदनंतर तुम्हाला सांगतो की कुठल्याही मराठवाड्यामध्ये बौद्ध विहारामध्ये संविधानाची प्रस्ताविका नसेल ती माझ्या संयोगनगरच्या वार्डामध्ये विहारामध्ये आहे. आमच्याकडे 8वी 9वी 10वीला कोचिंग देतो आम्ही फ्रीमध्ये आणि आमचं विजन मी या मताचा आहे की बोलण्यापेक्षा करून दाखवण्यामध्ये माझं जास्त रस आहे. तुम्हाला काही दिवसानंतर आम्ही जेव्हा सगळेजण बसू त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू की आमचे प्रभागाच्या बाबतीमध्ये काय आयडिओलॉजी राहणार आहे आणि आमच्या विकासाच्या दिशेने 100% आम्ही जनतेसोबत राहू आणि जनतेच्या विकासासाठीच काम करू.